आपले विचारधारा बघायची. मोठा महाराज म्हणजे मठ, संस्था, पसारा, गाडी, शिष्य संप्रदाय झाले की मोठा झाला. पसारानं मोठा झाला असेल पण विचारानं लहान आहे. मोठं तात्विक दृष्टीनं मोठा म्हणजे सगळ्यांना आपलं म्हणतो, सगळ्यांना घेऊन जातो, त्याचं नाव मोठा आहे. आमच्यापाशी आमच्या फळात तुमचं काही जमत नाही, आमच्या फळात हे नेम नाही, तुम्ही आमच्यात जमत नाही, हे सिद्धांत नाही, असं म्हणून जर ढकलू लागलं ते बारक झालं. मोठं म्हणजे सगळ्याला घेऊन यारे यारे, लहान थोर, याती. याती म्हणजे कोण्याही जातीचं नाव, सगळ्याला समान हक्क देणं, सगळ्याला सोबत घेणं. याती, भलत्या, नारी, नर, सगळ्याला घेऊन ते मोठा महाराज. कुठं कुठं अशी शंका आहे की बायनं पोतीच वाचू नये, बायनं हनुमान चालीसाच म्हणून. तुझ्याच बापानं होता घेतलेला. नारी, सर्वांना घेऊन जाणारा संप्रदाय म्हणजे विशाल संप्रदाय, मोठा संप्रदाय. माणसाच्या वागणुकीनं संप्रदायाला कलंकित केलं. बारक्या विचाराच्या माणसानं संप्रदायात राहूच नाही, सोडून द्या. संप्रदायाला एक डाग आहे, संप्रदायाला कलंकित करणं ठीक नाही. संप्रदाय खूप विशाल है. हाथी के पाँव में सबके पाँव, हाथी के पाँव में सबके पाँव म्हणजे कोणाही प्राण्याचे पाय कशात मावतात? हत्तीचं पाऊल उमटत आहे ना, त्या पावलामध्ये सगळ्या प्राण्याचे पाऊल त्याच्यामध्ये मावतात. तसं वारकरी संप्रदायामध्ये सगळे संप्रदायामध्ये समाविष्ट. संप्रदाय सकळांचा इथूनच सगळ्याचा संप्रदाय झाला. आता कोणी कोणाचाही मोठा समजून घ्या, समजून घेऊ द्या, आम्हाला नाही, पण निघाला तर इथूनच निघाला. पूर्वीच्या काळामध्ये दिंड्या यायच्या गावामध्ये, गावगावचे दिंड्या बोलले. त्याच्यामध्ये काही माणसं असे निघायचे की भंडाऱ्याचा आम्ही जेवण आहोत, अलग स्वयंपाक बनवून द्या आम्हाला, भंडाऱ्याचा आम्ही खात नाही. ते गावचं पाटील हुशार राहायचं, ऐन वेळेला कुठं बनवून देणार. ठीक आहे म्हणायचं, मी इथलं टोपल्यात भरून दुसऱ्या कोणातरी कोट्यात नेऊन ठेवायचं. इकडे तुम्हाला दुसरं बनले म्हणून तिकडे जाऊन देऊ म्हणायचं, फक्त दुसरं आहे म्हणून. हसायचं कुठलं? इथलंच आहे. तसं कोणी कुठेही दुकान मांडलं असं पण नेलंय कुठं? जगद्गुरु तुका अवतार नामय संप्रदाय सकळाचा इथूनच घेऊन गेलेलं आहे. आणि इथून नियोजकावर थंड बी झाले. इथलं इथं खालं तर गरम गरम तर भेटत. असं भाग पडत गेला, पुन्हा कलंकित केलं लोकांनी. आणि विशाल बुद्धी आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे आहेत हे कोणाला कळावं? तर ज्याचं मन मोठं आहे, ज्याचे विचार मोठे आहेत त्यालाच ते मोठे कळतील ना. बारक्याला मोठं कसं कळत? एक दृष्टांत सांगत होतो मी कधी. एका गावामध्ये एक इलेक्शन होऊन गेलं. कशाचं होतं की
सरपंचाचं होतं का NPTCचं होतं, कशाचं का असणार, एक इलेक्शन होऊन गेलं जाऊ. आणि 2 माणसं पारावर बसले बोलायला. म्हणजे शेतकरी लोक एक काय म्हणाले, काय म्हणता पडणं काही की वाटलं पण पडलं बघ, गावातल्या माणसाचं भाषण. दुसरं म्हणाले पडलं तर पडलं र, शेकड्यानं खाल्लं. याला म्हणलंय ए शेकड्यानं कशाचं लावलास, हजारानं खाल्लं. दोघांच लागलं खाल्लं त्यानं भांडण, या दोघांच असं भांडण लागलं. की ते का भांडण लागलं तुम्हाला माहित झालं का? हे शेकडा म्हणणाऱ्याला वाटायला मी जास्त सांगालो, शेकड्यापेक्षा दुसरं माहित नाही. आणि 1000 म्हणणाऱ्याला काय वाटलं, मी जास्त सांगालो, पण याच्या पुढचा आकडा यायला माहित नाही. दोघांच लागलं भांडण, शेकड्यानं खाल्लं, 1000 खाल्लं. ते भांडण ऐकून तिसरं आलं. त्यानं म्हणलं काय चाललंय, मी खरं सांगा मामा, शेकड्यानं खाल्लंय की नाही? यानं म्हणलं 1000 खाल्लंय की नाही? यानं हसला. हे दोघे म्हणले हसाय काय झाले, आमचं भांडण तुम्ही हसाल? शेकड्यानं 1000 काय होते, करोडोनं खाल्ले त्याने, करोड. मग हे दोघं म्हणाले करोड बी राहतात का? आता कळाले करोड बी राहते म्हणायचं. तसं आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही एवढंच आहे असं समजतो, पण जस जसं माहीत होईल तस तसं एवढंच नाही हे बी समजून जाईल. आता जे आपल्याला समजलंय आणि जेवढं समजलंय ते तेवढंच आहे असं आपण ठरवलंय, हे चुकीचं आहे. समजलंय ते तेवढंच आहे का? नाही. आपणाला तेवढं समजलंय पण ते तेवढं नाही, ते तर आणखी खूप मोठं आहे. 1000 शेकडे नाही, करोड लोक. आणि म्हणून संताचा महिमा संतालाच कळाला. संत एकनाथ महाराजांनीच त्यांची विशालता जाणून घेतली. बारक्या माणसाला काय कळत? बारक्या माणसाला अधिकार कळत नाही म्हणून संतांचं वर्णन करू शकत नाही, आणि वर्णन करणं होत नाही म्हणून रिकामी राहून काय करा म्हणून निंदा केल्याशिवाय राहत नाही. रिकामी राहून काय, वर्णन तर समजत नाही, मग काय करा, निंदा तर करा. आणि निंदा हे बारक्या माणसाला सोपं जाते. निंदा करायचं बारक्या माणसाला सोपं जाते, कारण याच्यासाठी काही शाळा नाही, शिक्षण नाही, प्रॅक्टिस करायची गरज नाही निंदा करायला. बरं, निंदा करायला किती शिकावं लागतं? 12वी. काही नाही, त्याला काही संबंधच नाही. निंदा हे हलक्या माणसाचं काम आहे, बिलकुल छोट्या माणसाचं काम आहे. हे सांगत नव्हतो आपण, कोणीच करणार म्हणून बोलत नाही. हा नाही तर मुश्किल, कोणाचीच निंदा आपण करणार, कारण आपण वारकरी आहे की आपल्या इथं कोणीच बारकं नाही. हे हलक्या माणसाचं काम आहे. तर संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, आणि असं वर्णन केलं. त्याचं पहिले आपण थोडक्यात अर्थ पाहू, नंतर प्रमाण. समुद्र आहे विशाल, आणि समुद्रामध्ये लाट येते, लहर येते, तरंग येतात. समुद्र, समुद्र म्हणजे काय? वस्तुस्थिती काय? पाणी. समुद्र म्हणजे पाणी. आणि लाट म्हणजे काय? पाणीच की हो. समुद्र म्हणजे पाणी, तरंग म्हणजे पाणी. नाव बदललं पण वस्तू एकच आहे. सर्व सुख नावाचं जे शब्द वाक्य आपल्याला ऐकायला मिळते ते कधीही ऐका तुम्ही, एक लक्षात ठेवायचं की सर्व सुख ज्या ज्या वेळेस नाव येईल त्या त्यावेळेस परमात्माच्या संबंधाने येते.
सर्व सुख कोणाला म्हणलेलं आहे? देवाला. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोन, सर्व सुखाचे आगर जनी मने शांत. जिथं जिथं सर्व सुख येते ते कोणाच्या संबंधाने आले शब्द? देवाच्या संबंधाने आलेला आहे. मग सर्व सुख जर देव आहे, देव आहे, ज्ञानेश्वर महाराज लहिरी आहे. लहरी तर नाव बदललं, पण पाणी आणि तरंग वस्तुस्थिती ना एक आहे. तसं देव आणि ज्ञानेश्वर महाराज एकच आहेत असं महाराजांना कळलं. देव आणि संत दोन नाहीत. निर्गुण ब्रह्माचं सगुण स्वरूप म्हणजे संत. निर्गुण ब्रह्माचं सगुण साकार रूप म्हणजे संत आहेत. चालते बोलते परमेश्वर आहेत संत. परंतु माणसासारखे दिसतात, माणसासारखे वावरतात म्हणून माणसांना कळत नाही, म्हणून त्यांच्या मागे उपाधी लागली. माऊलीच्या मागे सुख मिळालं नाही, कोणी समजून घेतलं नाही, कोणी जाणलं नाही. साधारण एक ब्राह्मणाचं एक व्यक्ती समजून त्यांना ही पीडा दिली, त्रास दिला, सहन केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष परब्रह्माचाच अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. फक्त नाव ज्ञानी ठेवले, पण अवतार पांडुरंगाचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जसं समुद्रावर एक लाट येते, समुद्र आणि लाट म्हणजे दोन्ही एकच वस्तू आहे, तसं सर्व सुख आणि सर्व सुखाची लहरी ज्ञानोबार आहे, म्हणजे दोन्ही एकच आहेत, भेद नाही. त्या सर्व सुखाचं त्या परमात्माचेच एक विभूती स्वरूप माऊली आहे, त्यांचंच एक अस्तित्वाचा तुकडा आहे ज्ञानेश्वर महाराज. ते कसे लहान होते म्हणून विश्वाची माझे तेच म्हणू शकतात. एवढे मोठे विशाल बुद्धीचे विशाल हृदयाचे संत ज्ञानेश्वर महाराज कुठे राहत होते? ज्ञानाबाई अलंकापुरीमध्ये राहत होते. आता थोडक्यात शब्दाचा आपण अर्थ पाहू. गावाचं नाव काय सांगलं? अलंकापुरी. अलंकापुरी म्हणजे आपल्या इथं एक आणखी एक पुरी आहे सृष्टीमध्ये, तिचं नाव आहे लंकापुरी. कोण राहते लंकेमध्ये? रावण. रावण म्हणजे काही व्यक्ती नाही, एक विचारधारा आहे. रावण म्हणजे एक विचारधारा आहे, आणि ती विचारधारा आजही प्रवाहित आहे, सतत राहते. आपणाला धार्मिक कार्यामध्ये अडचण करते, साधू संतांना त्रास देते, परमार्थ कार्यामध्ये विघ्न आणते. तर ती विचारधारा कोण आहे? हे रावण आहे. रावण मेला नाही, मरते नाही. त्या विचारधारा संघर्ष करणारी रामाची विचारधारा आहे. दोन विचारधारा आहेत शास्त्रामध्ये. दशाननी विचारधारा म्हणजे रावणाची, आणि दाशरथी विचारधारा म्हणजे रामाची. या दोन विचारधारेचा संघर्ष आहे. हे माणसाची दुश्मनी नाही. एक विचार दुसऱ्या विचाराशी संघर्ष करणं म्हणजे युद्ध आहे. आणि कधी कधी हे दोन विचार एकाच व्यक्तीमध्ये राहतात.
एक विचार म्हणते जाऊत कीर्तनाला, एक म्हणते अरे असले महाराज बकळ बघले जाऊ. हे दोन विचारधाराचा संघर्ष माणसामध्ये सारखा चालू होते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा दिवसभर चालू, रात्रंदिवस चालू. एक म्हणते कर, एक म्हणते नको. हे दोन विचारधारा ह्या सृष्टीमध्ये विचारधारा आहेत. तसे आहे एसटी मध्ये. एसटी म्हणजे शरीराला म्हणतात हा शास्त्रामध्ये, नाही तर तुम्ही दुसरा अर्थ लावून. शरीरामध्ये बी दोन विचारधारा आहेत. तर अशा दोन विचारधाराचा संघर्ष. तर ज्या रावणाची विचारधारा ज्या नगरीमध्ये नाही त्या नगरीचं नाव आहे अलंकापुरी. आणि रावणाची विचारधारा जिथं आहे त्याचं नाव आहे लंका. आ हे शब्द ज्या ज्या ठिकाणी येते त्यावेळेस ते अ हे काय आहे उपसर्ग लावलेला आहे. त्या गोष्टी तिथं नाहीत असं सांगून देण्यासाठी, समजावण्यासाठी अ लावण्यात येते. रावणाचे विचार जिथं नाहीत हे सांगण्यासाठी त्या पुरीला काय नाव आलं आ लावलं. ज्या ज्या ठिकाणी आ येते लावण्यात येते त्या त्या ठिकाणी ते नाही असं सांगण्याचा तो शिष्टाचार आहे. भाव आणि भाव नसल की त्याला काय म्हणतात अभाव. आ लागलं की नाही गुण. आणि जिथं गुण नाही त्याला काय म्हणतात अवगुण. ज्या ज्या ठिकाणी अ शब्द लागते ते नाही असं दर्शवण्यासाठी लागते. समजायला की नाही बदलून टाकू. इथं अलंकापुरी म्हणजे रावणाचे विचार इथं नाहीत. हे लंकापुरी नाही, अलंकापुरी आहे. तर असं माऊली देवाचंच एक स्वरूप आहे आणि गाव अलंकापुरी आहे असं अभंगाच्या पहिल्या सर्व अलंकापुरी. सरळ सरळ थोडा थोडा पाऊस संक्षेप. संत एकनाथ महाराज वर्णन करतात. आपल्या इथं काही पीठ आहेत. शक्तीपीठ, शिवपीठ, मूळपीठ, महायोगपीठ, वैकुंठपीठ असे काही पीठाचे नाव आहेत. त्याच्यामध्ये आज शिवपीठ सांगितले. हे जे संप्रदाय आपला आलेला आहे इथं हे नाथ संप्रदाय. कोणता संप्रदाय? हे नाथ संप्रदाय. आदिनाथ गुरु किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटिले. तर हे नाथ संप्रदाय आपल्या सगळ्यांचा. या संप्रदायाला नाथ संप्रदाय नाव का आलं? तर या संप्रदायाचे विचार जे स्वीकार करेल, या संप्रदायाचे सिद्धांत ज्यांना अंगीकार करेल, स्वीकार करेल, म्हणजे संप्रदायाचे नाथ संप्रदायाचा आश्रय ज्यांना करेल ते जीवनामध्ये कधीच अनाथ होणार. नाथ का बनवते जे कोणालाही अनाथ करू शकत नाही, करत नाही, त्या संप्रदायाचं नाव नाथ संप्रदाय. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ,
अनाथाचा नाथ जनार्दन अनाथ. या संप्रदायाचा जे आश्रय करणार नाहीत त्या जीवाला अनाथ असं शास्त्राने सांगितलेलं आहे. ते जीव कसा राहील? अनाथ. अनाथ म्हणजे मग त्याचं कोणी नाही. या नाथ संप्रदायाचा आश्रय आधार घेणार नाही तर जगात त्याचं कोणीच नाही असं त्याचा अर्थ. आणि याचा आश्रय घेतील तर ते अनाथ कधीच होणार नाही. फिरून फिरून इथे यावंच लागते किती जरी फिरलं. एक गोष्ट तुम्हाला कधी ऐकलेलीच आहे. आज्यानं पाणी मागलं नाताला. पाणी दे रे पोरा. पोरानं विचारलं आज्या पाणी कुठे आहे? रांजणात. दोन्ही मजाकी होते. पुन्हा पोराने विचारलं पाणी रांजणात आहे जेव्हा रांजण कुठे आहे? घरात आहे. घर कुठे आहे? गावात आहे. गाव कुठे आहे? मंडल कोणतं आहे? नारनूर मंडल. नारनूर मंडल कुठे आहे? आसिफाबाद. आदिलाबाद. हा सॉरी आदिलाबाद जिल्हा. आदिलाबाद जिल्हा कुठे आहे? तेलंगणा. तेलंगणा कुठे आहे? भारत देशामध्ये. भारत देश कुठे आहे? आशिया खंडामध्ये. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवर. कुठे? पृथ्वीवर. लांब लिस्ट केली. पृथ्वीवर. पृथ्वी कुठे आहे? पाण्यात आहे. अजयनं सांगितलं. पुन्हा पोराने विचारलं पाणी कुठे आहे? रांजणात. किती फिरलं तरी जावं लागतं. म्हणून या संप्रदाया वाचून सगळे अनाथ झालेले आहेत, पोरके झालेले आहेत. या संप्रदायाला एक आई आहे. आई आहे. आणि ज्याला आई आहे ते कधीच अनाथ होत नाही. अनाथ आश्रम कशाला होते? ज्या लेकराला आई नाही. म्हणून हे नाथ संप्रदाय आहे आणि इथं आई आहे आपल्याला. आणि ती आई कोणती आहे? माऊली. या जगाची एक माऊली आहे. हिचा आश्रय जे करेल ते लेकरू परदेशी कसं होईल? अनाथ कसं होईल? असा हा संप्रदाय आहे. थोडं समजून घ्या. आजचं कीर्तन म्हणजे एक समज आला. एक समज आहे. हसणं किंवा काहीतरी नाही. आता एक थोडस विचार समज घेऊन आपण समोर. तर आई असलेल्या लेकराला अनाथ म्हणत नाही. तसं आपल्याला या संप्रदायानं आई दिलेली आहे. तिचं नाव आहे ज्ञानाबाई. ज्ञानाबाई अलंकार. मग जे ज्ञानाबाई जर आई आहे तर आई असेल तर ते आई लेकरांसाठी जे काही करते सेवा, स्वार्थ धरून करते काय? कशी करते सेवा? करी लाभावी प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐशी कळवळ्याची याती करी लाभावी प्रीती. म्हणून या संप्रदायात या माईच्या लेकरानं बी आपल्या माईचाच वारसा चालवा. जर कोणावर प्रेम करायचं असेल तर लाभा वाचून करणं जे आहे त्याला प्रेम म्हणतात. ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही त्याला प्रेम म्हणतात. तरी लाभावीन प्रीती.
प्रेम कधी घेत नाही काही. प्रेम त्याला म्हणतात की जे काही द्यायचंच माहित आहे त्याला, त्याचं नाव प्रेम. घेणं माहित नाही. इथं देणंच देणं आहे. आपल्या संप्रदायानं शिकवलेलं आहे ते देणं शिकवले, घेणं शिकवायचं नाही. आणि आम्ही कशात बी घेण्या वाचून आमचं जीवनच नाही. संसारात बी घेणंच, परमार्थात बी घेणंच, व्यवहारात बी घेणंच, कशात बी घेणंच, कशात बी घेणंच, कीर्तनात बी घेणंच. काय झोप घ्यायचंच माहिती, द्यायचं माहिती. हरी लाभावीन प्रीती. प्रेम कधी शोषण करत नाही. प्रेम समर्पण करते, त्याचं नाव प्रेम. म्हणून एक आई आहे तर लेकराची सेवा करणारी. आपल्या संप्रदायाने एक आई दिलेली आहे आपणाला सांभाळण्यासाठी. तर आपण सगळे पोरके आहोत का? नाही. आणि ती आई आपल्या गावामध्ये आपण माऊलीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली की आपले इथले बी लेकर अनाथ होऊ नये. अनाथ शब्दाचा अर्थ आहे की एका सुविचारापासून वेगळं होणं म्हणजे अनाथ. अनाथ म्हणजे काय? चांगल्या विचारापासून, चांगल्या भावनेपासून, चांगल्या व्यवहारापासून, चांगल्या सिद्धांतापासून, चांगल्या सूत्रापासून वेगळं होणं म्हणजे अनाथ होणं आहे. त्याची माय मेली बघा. पोरकपणा आहे. तर असं माऊली आहे. तर ते शिवपीठ, ज्या शिवपीठावर यांनी, शिवपीठानं आपल्याला ही आई दिलेली आहे. कोण दिली? कोण्या पीठानं दिली आई? शिवपीठानं दिली. आणि शिव शब्दाचा अर्थ काय? शिव शब्दाचा अर्थ कल्याण, शिव शब्दाचा अर्थ मंगल, शिव शब्दाचा अर्थ जीव दशा घालवून टाकते तिला शिव असं म्हणतात. ज्याच्यामुळे जीव दशा जाते त्या विचाराला, त्या विवेकाला शिव असं नाव आहे. शिव शब्दाचा अर्थ किती होते? शिव शब्दाचा अर्थ मंगल, शिव शब्दाचा अर्थ कल्याण, शिव शब्दाचा अर्थ जीवदशा घालविणे, शिव शब्दाचा अर्थ मर्यादा. या गावाची त्या गावाची काय राहते? शिव म्हणजे मर्यादा. मर्यादा, शिव शब्दाचा अर्थ मर्यादा. या पीठाचे नियम किती किती आहे? या पीठाचे नियम, या फळाचे, या संप्रदायाचे नियम बघा काय. मंगल या संप्रदायाचा नियम आहे. अमंगल कधीच विचार करायचा नाही, कधी अशुभ कामना कोणाचीच करायची नाही. हे संप्रदायाचा, या पीठाचा नियम आहे, या पीठाचा सिद्धांत आहे. शिव म्हणजे जे फाटलेलं आहे त्या दोन्हीला एक करायचं असेल तर शिव. शिव त्याला शिव म्हणतात. सुई शिवत्या का कातर शिवत्या? टेलर लोकांना चांगलं माहिती. त्याच्यापाशी फाडायचं बी आणि जोडायचं बी. जे फाडते ते कातर आणि जोडते ते सुई. जे जोडते ते सुई, ते सुई ते शिव. शिवायला काय काम करते? कोण काम करते? सुई. सुई ते शिव आहे. सुई बारीक राहते की कातर बारीक राहते? मग जोडायचं असेल तर बारीक व्हावं लागते की मोठं व्हावं लागतं? उगा सांगत राहतं हे सगळं प्रश्न करायचं कोणालाच नाही. कातर जाऊन बसायचं. गावात गाव ठेवायचं नाही, माणसात माणूस ठेवायचं नाही, परिवारात परिवार ठेवायचं नाही, भावात भाव ठेवायचं नाही. अशा कात्रीच कात्री झाल्या, सुई कुठेच नाही. संघटन, एकता मिळविणे हे शिव शब्दाचा अर्थ आहे. हे पीठ
या पीठाचे हे सगळे लक्षण आहेत. मग या संप्रदायामध्ये ज्याला यायचं, ज्यांना आलेलं आहे, त्यांनी या लक्षणाचं तंतोतंत पालन केलं तर ठीक आहे, नाहीतर या पीठाचा अपमान, अनादर, अपराध आहे पीठाचा. असं हे शिवपीठ. एक शिव सगळ्या जगाचा गुरु आहे ना, आदि गुरु, अनादि गुरु, सनातन गुरु, सर्वांचा गुरु. एक चौपाई आहे ना ते याच्यामध्ये रामचरितमानस. हे विश्वनाथ ममनाथ पुरारी. भवानी म्हणाली, हे विश्वनाथ, तू सगळ्या विश्वाचा नाथ आहेस आणि त्याच्यानंतर माझा नाथ आहेस. विश्वनाथ ममनाथ पुरारी. त्रिभुवन महिमा विदित तुम्हा. तुम त्रिभुवन गुरु वेद बखान जीव हे विश्वनाथ. त्रिभुवनाचे गुरु आहेत महादेव. त्रिभुवनाचे गुरु म्हणजे, त्रिभुवन म्हणजे सगळं जगत, सारं विश्व. तर किती शिष्य आहेत महादेवाचे? जाऊ दे, तुमच्याकडे ते गणित नसेल. फक्त आपल्या देशातले जरी शिष्य धरले तर किती? 135 करोड है ना. आता कमी म्हणायचं म्हणा आणि उद्या म्हणायचं असलं तर 36 म्हणावं. रोज रोज वाढत. 125 करोडच म्हणले 4 दिवस मागे. आता काय म्हणाले? 135 करोड लोक. आता आणखी उद्या सांगायचं असलं तर 36 म्हणावं लागेल. एवढे एकाच देशाचे शिष्य एवढे किती? 135 करोड. आता ऐका नीट. 135 करोड शिष्य ज्याचे आहेत, आपल्या देशापुरते सांगा ना, सगळ्या विश्वाचे तर माहित नाही, गणित माहित नाही. तर एवढ्या शिष्याचा आहेर, एका एका शिष्याने एक एक जरी अंगठी केली बरोबर तर महादेवाला हे कुठे ठेव? 135 करोड एवढं सोनं, एवढे आहेर, एवढी संपदा शिष्यांची. व एका एका शिष्यानं 11 रुपये दिले तर किती होते? पुन्हा हिशोब करून घ्या घरी जाऊन. परंतु हे विनोदाची भाषा नाही, हे समजून घेण्यासाठी बोलावं. एवढे त्रिभुवन ज्याचं शिष्य आहे, त्याची संपदा बघा काय आहे. कसली संपदा आहे त्याची? गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. अंगावर सगळी विभूती अंगाला लावलेली, राख लावलेली, कुठला दागिना नाही, सर्प गळ्यामध्ये. मग हे शिवपीठ आहे. आपण कोण्या पीठावर चाललो? मग शिवपीठावर. शिवपीठ एक समर्पण आहे, शिवपीठ एक त्याग आहे. आणि या पीठावर येऊन जर आम्ही
भोगवादी जर झालो आणि आम्ही अपेक्षा जर करीत गेलो, वाढत गेली, तर या पीठाचा अपमान आहे. या पीठाचा अपमान आहे. हेच शोकांतिका आहे, हेच दुःख आहे. या पीठाचं जे पावित्र्य होतं, या पीठाचं जे श्रेष्ठत्व होतं, या पीठाची विशेषता होती, जी वरिष्ठता होती, विशेषता होती, पवित्रता होती, जे काही होतं त्याला तसंच ठेवलं माऊली. माऊलीने तसंच ठेवलं. माऊलीच्या अभंगामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये, ओवीमध्ये, अथवा पुराणकालीन संतांच्या वाङ्मयामध्ये त्यांची ठरलेली फीस किंवा त्यांना दिलेलं काही वस्तू असं कोण आणि कुठं वाचेल एक बार सांगा. एक तर आपल्याला इतिहास माहित आहे की नजरांना घेऊन आले कोण, त्याच्यावर जास्त वागो करायची गरज नाही. हे तो बऱ्यात न पडे आम्ही जेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी असं त्यांनी करायचं. मग हे शिवपीठाचं पालन केलं जातं. तर असं हे शिवपीठ आहे. मी किती वेळेस सांगितलं तर तुम्हाला ते ध्यान थोडंच राहणार आहे. ते ओव्या रामायणामध्ये काही ओव्या आहेत, खूप सुंदर ओव्या. एक ओव्या आहे त्याच्यामध्ये, विषय त्यागे जे साचार सर्वेंद्रिय निर्विकार तेजी शिवांगी अलंकार अति परिकर शोभ अति परिकर शोभत. इंद्रियाचा निर्विकारता हेच अलंकार आहे. महादेवावर अलंकार कोणते? निर्विकार हेच अलंकार आहे. आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये निर्विकारानं साधू शोभते का अलंकारानं शोभते? जेवढं निर्विकार होत जाईल तेवढं साधू सुंदर साधू दिसत. त्या साधूची साधुता किती गोड दिसत. त्या साधूची जेवढं जेवढं भोगवादी होईल तेवढं तेवढं त्याची शोभा कमी. कशानं शोभते? निर्विकार हे त्याचे अलंकार. निर्विकार होत जाईल तर किती शोभा येते. साधू सादगी श्रृंगार हो गई आईनों के हार हो गई. एक भजन सादगी एक असा श्रृंगार आहे, सादगी असा एक श्रृंगार आहे की आईना बी त्याच्या पुढे हरून गेलं दाखवायला. अरे काही अंगावर घातलं तर आईना तुम्हाला काम करेल ना. काहीच घालणं गेल्यावर आईन्याची हार झाली. जर आईन्याची हार तुम्हाला करायची असेल तर सादगी श्रृंगार आहे. एक कोणीतरी गायलेलं आहे भजन. सादगी श्रृंगार हो गई आईनों के हार हो गई. सादगी श्रृंगार. तरी शिवाच्या अंगावर कोणते अलंकार आहे? सादगी. सादगी म्हणजे साधेपणा.
साधा जीवन सच्चा जीवन जग में सबसे अच्छा जीवन असं लिहितो आहे. जगात सगळ्यांना चांगलं जीवन कुठलं आहे? साधं जीवन आहे. आणि श्रृंगार कोणाला करावं लागते? जे सुंदर नाही त्याला करावं लागते. सांगायचं म्हणजे काय? श्रृंगार कोणाला करावं लागते? जे सुंदर नाही ना त्याला शृंगाराची गरज आहे. सहज सुंदर आहे तर शृंगार करायची गरज काय? सहज सुंदर सावरो शृंगार त्याला करावं लागतं ज्याची सुंदरता मार खाल्ली. मोठेपणा कोणाला करावं लागते? जे मोठं झालं नाही त्याला दाखवावं लागते मोठेपणा. जे मोठंच आहे त्याला दाखवायची गरज, जाणून बुजून त्याला दाखवायची गरज काय? जे आहेच मोठं. म्हणून आपण जे प्रयत्न करतो ते आपण ते नसल्यामुळेच करतो. जे जे प्रयत्न करतो आपण ते कशामुळे? जे आपल्याला दाखवायचं असतंय ते आपल्याकडे नसतंय म्हणून आपल्याला दाखवायचं असतं. ज्ञान असो, धन असो, मोठेपणा असो, मान असो. मान का मागतो आपण? तर आपल्याला आपण मानाच्या लायकीचे झालो नाही म्हणून मागायची गरज होती. मान आपल्याकडे नाही म्हणून मानाचे भिकारी आपण झालो. संतांना कशाचीच भीक मागावं लागली नाही. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन. हे व्यासपीठ सांगायला तुम्हाला शिवपीठ. शिवपीठाचे लक्षण आहे का? तर शिवपीठ कळलं उगा अभंग म्हणून जाऊन काय काय तर हे आहे असं. साधून आपल्याला शिकवलेलं आहे की कसं राहायचं, कसं राहावं हे संतांनी शिकवलेलं आहे. त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची संपत्ती नव्हती पण ते जगात मोठे झाले. कशाने झाले? संपत्तीमुळे मोठं होत नाही. संपत्तीमुळे श्रीमंत होऊ शकते पण मोठं होत नाही. सगळ्याला आपलं म्हणते ते मोठं होते. त्याच्यामुळे ते संत मोठे झाले. आणि कोण्याही परिस्थितीमध्ये ते मोठे असल्यामुळे डगमगले नाहीत, घाबरले नाहीत. जे मोठे आहेत ना बस ते दाखवत नाही. बड़े तो बड़े होते हैं, ये बात और है कि वो चुप खड़े होते हैं. बड़े तो बड़े होते हैं, ये बात और है कि वो चुप खड़े होते हैं. ते बोलत नाहीत म्हणून काय झालं? बोलतात म्हणूनच ज्ञानी होतात असं थोडंच. अल्पोड्यपोडो पल्को नाडंबर मुगा सज्जनो पल्को चलगानो कंचो म्रोगुनट्लू कनकंबु म्रोगुना विश्वदाभिराम दोन घंट्या बांधलेल्या आहेत. एक काश्याची आणि एक सोन्याची घंटी केली. घंटी म्हणा काय म्हणतात त्याला म्हणते वाजवायची. सोन्याची आणि एक काश्याची. आवाज कोणत्याचा जास्त येतो? भारी कोणती नव्हती हो? हे का कळत नाही आपण बोलतो ना हो? खबर कळू नाही हो? हे कळायला पाहिजे. हर हाल में खुश रहना संतों से सीख जाए. हर हाल में खुश रहना.
पासूनच शिकावं. सुख दुख में हंसना रोना है काम काय रोका. सुखामध्ये दुःखामध्ये हसणं रडणं हे कायम लोकांचं काम आहे. सुख दुख में हंसना रोना है काम काय रोका. दोनों में दोन्ही मध्ये सुख हो दुख हो, दोनों में मुस्कुराना संतोष सीख जाए, हर हाल में खुश रहे. कशासाठी हे गीत घेतलं तुम्हाला, आपला विषय आहे याच्यामध्ये. एक विषय मुक्त कशाला म्हणतात या गीतामध्ये, या भजनामध्ये सांगितलं. मरने के बाद मुक्ति सब लोग बताते हैं, जीते जी मुक्त हो, जीते जी मुक्त हो, संतोष सीख जाए, हर हाल में खुश रहे. मुक्त म्हणजे काय? मरून जाणं म्हणजे मुक्त नाही. ज्या ज्या गोष्टी आपणाला बांधून ठेवलेल्या आहेत, मानाची अपेक्षा, या अपेक्षातून निघून जाणं म्हणजे मुक्त होणं. धनाची अपेक्षा, त्याच्यातून मोह नष्ट होणं म्हणजे मुक्त होणे. प्रत्येक विषयातून बाहेर पडणे म्हणजे जीवन मुक्त. मरण मुक्त होणं नाही. मरण मुक्त झालेलं कोणाला माहित आहे? मुक्त झालं की चुक्त झालं काय माहित? हे त्याच्यावर तेरवीच्या पत्रिकेवर लिहते, स्वर्गीय वैकुंठवासी. कोण बघले गेलेलो? तिकीट काढलेलं कोणाला माहिती? आणि तिथून फोन आलाय का तुम्हाला की स्वर्गात हाव, स्वर्गात हाव, तेरवीला लड्डू कर. गेलं काय माहित? लिहता येत नाही काय बी म्हणून लिहतो. तर याच देही याच डोळा मुक्तीचा सोहळा. इथंच बघून घ्या मुक्ती काय आहे. तर या सगळ्या मोहातून, विषयातून, वासनेतून मुक्त होणं म्हणजे मुक्ती आहे. यालाच मुक्ती. आपणच बघा, आपण मुक्त झालेले. लोकांना बघून लोकांना काय दिसणार? आपणच पाहून घ्या. हे संतांकडून शिकावं लागते. आणि हे शिवपीठ शिकवतो. शिव हे मुक्त स्थिती आहे. शिव हे मुक्त स्थिती आहे. ह्या पीठाचं वैशिष्ट्य आहे. इतकं विशेष पीठ आहे, काहीच कळत नाही. म्हणून याच्या नावानं काही बी लूटमार चालू झाली, काही आणि व्यवहार चालू झाला. कारण की लोकांनाही शिवपीठाचं माहित नाही ना, आणि शिवपीठावर येणाऱ्याला बी शिवपीठाची माहिती नाही, म्हणून याचा अपमान करीत जातो. तर अभंगाचं दुसरं चरण. कारण की आईच्या कुशीत आपण आल्यानंतर विश्रांतीच मिळणार. तर शरीरावर काही दागिने असतात ना, आपल्या शरीरावर पायाच्या बोटापासून दागिन्याची सुरुवात झाली तर डोक्यापर्यंत दागिने आहेत. आणि शेवटचा दागिना काय असेल तर त्याला मुकुट म्हणतात. काय म्हणतात? पायाच्या नंतर वरचा दागिना राहील, वरच्या नंतर त्याच्यावरचा दागिना राहील, त्याच्यावर त्याच्यावरही दागिना राहील, त्याच्यावरही दागिना राहील. पण मुकुटाच्या वरी कोणता दागिना? त्याच्यानंतर दागिना
संपून गेला. आभूषण नाही आता पुढे. शेवटचा आभूषण आहे, शेवटचा दागिना कोण आहे? मुकुट. त्याच्यावर दागिना नाही. तसं हे जे शिवपीठ आहे, हे जे माऊली आहे, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं जे ज्ञान आहे, याच्या पुढचं ज्ञान आता दुसरं नाही. मुकुटाच्या वरी दुसरा दागिना नाही. आणि याच्यानंतर पुन्हा याच्यापेक्षा श्रेष्ठ आता ज्ञान नाही, संप्रदाय नाही. ज्ञानाबाई तेथे मुकुट, त्याच्यावर काहीच नाही. मुकुट शब्दाचा अर्थ की याच्यापेक्षा आता दुसरं काहीच नाही. तर असं हे एकंदर याचा सरळ अभिप्रेत असलेला अर्थ. प्रत्येकाचा अर्थ वेगळा वेगळा असतो. ज्याचे त्याच्या मतीनुसार, ज्याचे त्याच्या प्रवृत्तीनुसार अभंगाचा अर्थ निघते वेगळा. तर आपल्याला अनुकूल पडायसारखं माणूस त्याचा अर्थ बघतो. आता एखाद्याला तुमच्याकडून काही घ्यायचं असेल तर ते तुम्हाला त्याला अनुकूल पडेल तसं त्याचा अनुवाद करते. आणि त्याचा जसा जसा विचार आहे तस त्याचा अर्थ त्याच्यामध्ये एकच प्रकारचा अर्थ नाही. आणि अर्थ काही सरत नाही. तर सरासरी आपल्या एक गुरुची जशी प्रेरणा मिळाली त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न. तर ज्ञानाबाई आहे, असे लक्षण ज्याच्याकडे आहेत त्याला ज्ञानाबाई म्हणतात. आणि हे ज्ञानाबाई आहे ना, ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, एक बार जगावर बसून काठी लावून बसले होते. ज्ञानेश्वर महाराज जगाचं दुर्भाग्य होतं की ते जर काठी लावून जर बसले असते, बाहेर निघाले नसते, तर हे ज्ञानाचा प्रवाह बंद होऊन जात होता. ज्ञानानं काठी लावली म्हणजे ज्ञान लोपून गेलं. लोपले ज्ञान जगी. ज्ञानेश्वर महाराजांना काठी लावून बसली म्हणतात ना. अरे आजही आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान हे काठी लावूनच आहे. अजून लपूनच आहे, लोभलेलंच आहे. कोणीतरी मुक्ताई लागते त्याला बाहेर काढण्यासाठी. एक छोटीशी कन्या मुक्ताई, तिने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 1400 वर्षाचा चांगदेव आहे की नाही, त्यालाही ते ज्ञान प्राप्त झालं नव्हतं. जीवनकळा प्राप्त झाली होती. त्याला जगावं कसं हे किती हे माहित झालं होतं, पण जगावं कसं हे कळलं नव्हतं. योग साधनानं आयुष्य वाढवू शकते. योग साधना आणखी सांगू तुम्हाला एक महत्वाची गोष्ट. जे अमृत आहे, अमृत आयुष्य वाढवण्याला काम देते. कोण? अमृत. पण आयुष्याचं सार्थक करायला मात्र नामामृतच लागतं. काय लागतं? आयुष्य वाढवण्यासाठी अमृताची गरज आहे, पण आयुष्याचं सार्थक करायचं जर असेल तर अमृत नाही, नामामृतच काम करते. म्हणून आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर अमृताची गरज नाही, नामामृताची गरज. आणि हे नामामृत हेच तर आमच्या आईनं पाजलेलं हे दूध आहे, हे अमृत आहे. संतांनी काय पाजलं आपल्याला? सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका नानवरी. 1400 वर्षाचं चांगदेव, 1400 वर्षाचं चांगदेव समाधी लावून बसायचं. हे शिष्य संप्रदाय होते, मोठे मोठे मठ होते, खूप मोठी जागा होती. मोठा महाराज त्या काळातला कोण? चांगदेव.
मोठा महाराज कोणता की म्हणतात की आता ते सगळ्यात मोठ्या महाराजाला किती म्हणाले ना ते मोबाईलवर येतं. तर सगळ्यात मोठा महाराज त्यावेळेस चांगले महाराज. आणि समाधी लावून बसायचं, बसले की त्याच्या पुढे सगळे मडे आणून टाकायचे पुढे. श्रीमंत लोक तर आपले कुत्रे मिळ तर मी पुढे आणून टाकायचे. आणि समाधीतून असं डोळे उघडले की ते मेलेले पुढचे सगळे ज्याच्या ज्याच्यावरती दृष्टी पडल ते सगळे जिवंत होऊन उठून जायचे. एवढं मेलेल्याला जिवंत करायचं आलं, पण जिवंत होणाऱ्याला उद्धार कसं करावं हे चांगले वागले. मेलेल्याला उठवायचं आलं, पण उठलेल्याचा उद्धार कसा करावा हे ज्ञानेश्वर महाराज. उठवायचं होतं त्याच्यात, पण उद्धार कसा करावा. उठवलं म्हणजे काय उद्धार होते ना. मग हे कळालं मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणले दादा आणि लयच मोठा महाराज आहे म्हणा, इथं मी जाऊन येऊ का दर्शनाला. तर महाराजांनी सांगितले मुक्ता जाय पण काही करू नको, तिथं उगं दर्शन करून वापस ये. तू आगाऊ बोलतेस काहीतरी, त्या साधूला काही म्हणू नको. हे जग बरं नाही. आपला वैर विरोध करतात लोक. सत्य सांगणाऱ्याचा कधी विरोध होते. तू तिथं सत्य सांगायला बघशील. जा. मुक्ताई गेली. अनेक लोक सोबत आणि चांगले बसले होते समाधीमध्ये. सगळे मळे पडून होते. ते कुत्र्याचं पिल्लू पडून होतं मेलेलं. मुक्ताईनं म्हणले धर हे कुत्र पलीकडून त्याची पाय धर. एकीकडून मुक्ताईनं धरली, एकीकडून दुसऱ्याला धरायला लावलं. असं असं त्याला झोके देऊन त्या मेलेल्यावरून ओवाळून टाकून दिलं. ते कुत्र जितक्या मड्यावरून ते कुत्र ओवाळून पलीकडे पडलं तितके मडे उठून जिवंत होऊन करायला गेले. चांगदेवाची समाधी उत्थान झाली, तुटली. डोळे उघडून पाहिला तर एक बी मड पुढे नाही. यालाच मेल्यावानी वाटलं. रोज मेलेले उठत होते, आज कोणीच समोर नाही. तर कसं वाटलं? मेल्यासारखं वाटलं. यालाच म्हणजे आज मडे आले नाहीत का? शिष्यानं सांगितलं आले होते महाराज. मग एक पोरगी आली होती एवढी एवढी, तिनं कुत्र ओवाळून टाकली, सगळे मळे उठून गेले. आता घाबरला. 1400 वर्ष गेले मला म्हणजे हे शिकायला. आणि एवढी एवढी पोरगी मध्ये ते विद्या कुठं आहे ते त्याचा पत्ता काढा. आणि त्यांना भेटायला निघाले. चांगले महाराज. ईर्ष्या पैदा झाली की हे विद्या माझ्याकडं नाही. मनामध्ये येऊ लागलं की ते विद्या आपल्याकडनं याची खंत बी होती आणि मनामध्ये ईर्ष्या बी होती की माझ्यापेक्षा मोठं कोणी जगात कशाला आहे. मोठा माणूस आपल्यापेक्षा पुढचं मोठं आल्यावर ईर्ष्या पैदा होते. निघाल्यावर आता आपण दुसऱ्याला भेटायचं जायचं म्हणलं तर लोक काय म्हणतात? भेटणाऱ्यापेक्षा कमी. जे भेटायला जातो तो त्याला लहान म्हणतात ना. आपल्याला लोक आता लहान म्हणतील. आता एवढं झाल्यावर तरी अहंकार सोडाव की नाही? चांगदेवानं आणखी अहंकारच आहे. आपल्याला तर जायचं आहे, ज्ञानाची तर गरज आहे, पण आपण जावं तर आपल्याला आतापर्यंत लोकांनी मोठं म्हणलेलं आहे आणि आता आपण गेल्यावर लहान म्हणतील. अपमानाची भीती म्हणा. ही किती चिंता आहे माणसं, ज्ञानी माणसाला. म्हणून आपल्याला कोणीच लहान म्हणू नये. म्हणून काय केलं? ऑटोनं आलं तर बारकं म्हणते, बसनं आलं तर बारका महाराज म्हणते, कारनं आलं तर जरा मोठा महाराज म्हणते, आलं तर तड्यातनं आल्याचा मोठा महाराज म्हणतात. वरून आलं तर जरा आणि मोठा. त्या काळापासूनच आहे. म्हणून काय केलं? वाघावर बसून आकाश मार्गाने निघालं. कशासाठी? मोठं म्हणावं म्हणून.
मोठं म्हणावं असं अपेक्षा कसं काय तिला, ते मोठा नाही म्हणून उत्तर काय, मोठा नाही म्हणून. जर मोठा असता तर अपेक्षा, पण परमार्थामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे तिथं गरज श्रद्धेची आहे, स्पर्धेची नाही. श्रद्धा श्रद्धा नमन करते आणि स्पर्धा उंच घेऊन जाते, की त्या महाराजापेक्षा मला मोठं म्हणून उंचावून निघाला. जिथं जायचं असं तर खाली वाकून जावं लागते, वर येऊन जाऊ नये. ज्ञान घ्यायला तर निघाला पण वरून निघाला. असं कुठं कुठं साधूकडे गेल्यावर वरून जात जाऊ, जरा खालून जात जात, नम्र होऊन जात जाऊ. काय काय माझं महाराज तुम्हाला गुरु करायचं आहे, एवढा तुंबून बोलायला बरोबर, नम्रता नाही, काहीच नाही. आकाश मार्गाने निघाला, पागावर बसला, चाबूक सर्पाचा, गळ्यात इंचाची माळ आहे, थाट आहे त्याचा, जटाजुटा बांधलेल्या, पितांबर नेसलेला भारीचा. शिष्य मोकळ होते, रोजचा एक पितांबर आणतो नेसत होता, जात होता आपलं. आणि तुम्हाला सगळी कथा सांगत बसत नाही. ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसून होते, भिंतीला म्हणले आपल्याकडे वाहन नाही, वाघ नाही, मोठेपणा नाही, काही नाही, भिंते तुझं. कारण की त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला, सूक्ष्म कारण सांगतो, की 1 ग्राम मातीमध्ये 1300 करोड काहीतरी जीवाणू राहतात असं विज्ञानानं एक संशोधन केलेलं. किती? म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येकामध्ये चराचरामध्ये चेतना आहे, म्हणजे परमात्मा आहे. आता हे कोरोनाचे जंतू किती मोठे डोळ्याला दिसतात का? हे चेतना आहे, परमात्माची चेतना आहे. आणि ते चेतनापर्यंत पाहण्याची दृष्टी एवढी सूक्ष्म दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांची. पण भिंतीला चल म्हणण्याचं कारण काय, की त्याच्यातली चैतन्य एवढी सूक्ष्म दृष्टी होती. 1 ग्राम माती जीवाणू राहते, तर ते भिंत मातीची आहे, तर त्याच्यामध्ये जीवाणू असणारच. आणि त्याच्याशी संपर्क होता, तार जोडलेला होता महाराजांचा. चल माय भिंती चालवेली जड भिंती, हरडी चांगल्याची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत चालली तिथपर्यंत गेली, ते चांगदेवाला कळालं की भिंत चालली. याला वाटलं मोठेपणा करायला गेलो, पण मान झाला. वाघ हे तर सजीव आहे, वाघ हे तर प्राणी आहे, पण भिंत चाललेलं कोणी पाहिलं नाही, कोणी चालवलं नाही, म्हणून माझा वाघ याच्या पुढे काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराज वरी गेले नाही, पण त्याच्यापेक्षा खाली राहिले नाहीत. महाराज वरी गेले नाहीत, पण वरच्याला खाली आणल्याशिवाय राहिले नाही. ही आहे माऊलीची विशेषता. वरच्याला खाली घेऊन आले. हे कळाल्याबरोबर त्यानं तर खाली वाघाला उतरिलं आणि आले लोटांगणी. लोटांगणी आता श्रद्धा आहे. आता काय होती, स्पर्धा होती, आता काय झाली, श्रद्धा. आणि श्रद्धा झाल्यावर ज्ञानाची प्राप्ती आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, स्पर्धावान लभते ज्ञानम, असं नाही. श्रद्धा पाहिजे. लोटांगण घेतलं, माऊलीला शरण आले, अशी माऊली आहे. हे इतकी श्रेष्ठ माऊली आहे. हे कशामुळे श्रेष्ठ आहे, तर आता अगोदर आपण जी चर्चा केली, पीठाचे जे लक्षण सांगितले, ते पूर्ण लक्षण तंत माऊलीमध्ये आहे. आणि असे लक्षण कोणातही जरी असतील तर ते माऊली आहे. हे लक्षण ज्याच्यामध्ये आहे ते लक्षणाच्या रूपानं माऊली आजही कुठेतरी तत्वरूपानं ते माऊली आहे. असं माऊली अमर आहे, माऊली शाश्वत आहे. असं कोण ठरवलं? अभंगाचं तिसरी असं आहे.
त्याच्यावर काही संशय घेण्याची गरज नाही कोणाला. म्हणून संत एकनाथ महाराजांनी विचार केले की आता इकडं तिकडं भटकणारा समाज कुठे एका जागी स्थिर करावा, कुठे फसून चाललेल्या समाजाला त्याला फसण्यापासून वाचवावं कसं, तर एक जागा आपण दाखविली पाहिजे. आणि आपण केलं तरच लोक करतात, म्हणून शरण जाण्यासारखी जागा फक्त एकच आहे, असं अभंगाचे शेवटचे चरण. जीवन